मित्रांनो, आपण थोडंसं करिअर विषयी बोलूया। काही लोक आता 10वी आणि 12वी पास झालेले असतील, गुणवंत आहेत, यापुढे त्यांनी कीर्तिवंत व्हायचंय, यापुढे त्यांनी यशवंत व्हायचंय आणि यासाठी आयुष्याचा मार्ग थोडासा खडतर असतो, कारण हे जग स्पर्धेचं आहे आणि स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर आपलं मेरिट हे इतरांपेक्षा थोडंसं वरचढ सरस असणं गरजेचं असते आणि हे सरस आणि वरचढ होण्यासाठी इतरांपेक्षा थोडंसं जास्त बुद्धी वापरावी लागते, बुद्धीचा कस लावावा लागतोय, त्याचबरोबर जास्त वेळ त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये गुंतून राहायला लागते। परंतु आज मोबाईलच्या जगामध्ये, या लॅपटॉपच्या टॅबच्या जगामध्ये आपण नक्कीच आधुनिक साहित्याचा वापर जरूर करावा, परंतु त्या साहित्याचा वापर हा अभ्यासासाठी, आपल्या ज्ञानासाठी जास्तीत जास्त कसा होईल हा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी सुद्धा विचार करण्याची खूप आज गरज आहे। कारण टीनेजर्स किंवा टीन एज मध्ये ते वयाच्या 13व्या वर्षापासून वयाच्या 19व्या वर्षापर्यंत मुलांची समज ही फक्त पालकांच्या बरोबर किंवा मुलांचं सोशलायझेशन हे फक्त कुटुंबाबरोबरच असतं असं नाही, तर त्यांचं जे समाजीकरण आहे ते समाजीकरण कुटुंबाबरोबरच त्यांचे जे शाळेतील सवंगडी असतात त्यांच्याबरोबर तितकंच मोलाचं असतं। आपल्या भोवतालचं किंवा आपल्या सभोवतालचं किंवा आपल्या शेजारचं किंवा आपल्या बेंचवरचाही शेजारी सहकारी काय करतो, तो त्याची वाटचाल कशी आहे, तो जर व्यसनी निघाला, तो जर म्हणजे कुठल्याही प्रकारचं करिअर किंवा उद्देश किंवा धोरण किंवा ध्येय समोर न ठेवता थोडासा वह्यात स्वरूपाचा निघाला तर त्याच गोष्टीचा परिणाम, संगतीचा परिणाम आपल्याही पल्ल्यावरती किंवा आपल्याही मुलावरती किंवा इथं असणाऱ्या सगळ्या पालकांना या गोष्टीचं नक्कीच जाणीव आहे। त्या बाबतीत सर्व पालक सजग आहेत, थोडंसं अजून लक्ष जादा देण्याची गरज आहे। परंतु आज विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण स्वतःला जर आपल्यामध्ये झोकून दिलं तर नक्कीच आपल्या भविष्याच्या वाटा किंवा आपली भविष्यात होणारी वाटचाल ही अतिशय चांगली आहे, उदात्त आहे आणि इथं समाजाच्या माध्यमातून खूप मोठी चांगली माणसं आपल्याला मार्गदर्शन करायला कायम उपलब्ध आहेत। नक्कीच ज्या टप्प्यावरती आर्थिक असेल, साहित्याच्या माध्यमातून असेल किंवा ज्ञानाच्या माध्यमातून असेल, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून नक्कीच आपल्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचू शकतात। आज व्यासपीठावर सन्माननीय डॉक्टर साखरे साहेब उपस्थित आहेत। आज त्यांचं कार्डिओलॉजिस्ट म्हणून एक महाराष्ट्राच्या पटलावरती खूप मोठी ख्याती आहे, म्हणजे हे आपल्या समोरचे एक आयडॉल उदाहरण आहे किंवा आपल्या समोरचं एक आदर्शवत उदाहरण आहे की आपण या पद्धतीने आपल्या करिअरच्या वाटा जर शोधायला सुरुवात केल्या तर नक्कीच आपल्याला उत्तुंग यश प्राप्त होऊ शकतं। आणि आज जसं डॉक्टर साखरे साहेबांच्या बरोबर आपले PI कुकडे साहेब किंवा बार्शीमध्ये इथून जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून खूप चांगलं यश मिळवणारे IAS होऊन गेलेले आहेत, IPS झालेले आहेत, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा, आपल्या योगदानाचा ठसा उमटवणारे बार्शीमध्ये खूप मोठी माणसं होऊन गेलेली आहेत। या सर्वांना समोर ठेवलं तर त्याच पंक्तीमध्ये आज आपल्या या व्यासपीठाच्या खाली उपस्थित जे पालक मंडळी आहेत त्यांचे पण पाल्य या पंक्तीमध्ये असू शकतात, हा आपण सर्वांनी एक आशावाद बाळगला पाहिजे। आणि मी एवढंच म्हणेन की यशाला दुसरा पर्याय कुठलाच नाही, शिवाय अभ्यास अभ्यास आणि अभ्यास। आपण जर मनापासून अभ्यास आणि कष्ट केलं तर आपली ध्येयपूर्ती 100% आहे। आज मी तुमच्या समोर जो उभा आहे, मी पण एक सामान्य परिस्थितीतून आलेले एक विद्यार्थी आहे, मलाही चांगली संगत गुण लाभले। मी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरातला मुलगा आहे, ना माझ्या घरातलं वातावरण स्पर्धा परीक्षेचं होतं, ना माझ्या भोवतालचं वातावरण तसं होतं। परंतु ज्यावेळी आपण अभ्यासाच्या माध्यमातून चांगल्या ठिकाणी कुठतर संस्थेमध्ये प्रवेश मिळतो, तसंच मलाही शिवाजी विद्यापीठामध्येच इंग्रजी विभागासाठी, इंग्रजी विषयासाठी PG साठी तिथं ऍडमिशन मिळालं आणि त्या ठिकाणी मला जी संगत लाभली, मुलं चांगली विद्यार्थी मित्र लाभले, ते सगळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे होते। तिथं जाईपर्यंत मी हा विचार केला होता की मला सेटनेट करायचं आहे, प्राध्यापक व्हायचं आहे आणि आपलं अध्ययन आणि अध्यापन यासारखं काम करायचंय।
परंतु स्पर्धा परीक्षा त्यातला असणारं ग्लॅमर, त्यातून काम करण्याची मिळणारी उमेद आणि त्यातून मिळणारं जे समाज मनाचा जे आनंद आहे तो ज्यावेळी आम्हाला बघायला मिळाला आणि आमच्या समोरच त्या अधिकाऱ्यांचं जसं गुणगौरव व्हायला लागला तसं आम्हालाही आमच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, एक आकांक्षा निर्माण झाली आणि त्यातूनच महत्वाकांक्षेकडे वाटचाल सुरू झाली की आपण पण अधिकारी व्हायचं. तसंच आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला वाटतं की आपण चांगलं काम करू शकतो, नक्कीच त्याच्यामध्ये फ्रीडम असले पाहिजे, परंतु ती फ्रीडम असल्यानंतर त्याच्यामध्ये इंटरॅक्शन खूप महत्वाचे आहे, आंतरक्रिया महत्वाची आहे. आपण जेवढं व्यक्त व्हाल आपण आपल्या कुटुंबात व्यक्त झालं पाहिजे आणि ज्यांना या विषयाचं गांभीर्य आहे, या विषयात तज्ञ मंडळी आहे, यांच्या पुढे जर आपण थोडं आंतरक्रिया करून व्यक्त झालात तर नक्कीच त्यातले अजून 2 चांगल्या ज्ञानाच्या गोष्टीची त्यामध्ये भर पडू शकते. म्हणून आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो की सर्व विद्यार्थी मित्रांना, ध्येयाच्या वेदना मनाला होऊ दे, वार तुझ्या कष्टाचा प्रत्येक क्षणास होऊ दे. ध्येयाच्या वेदना मनाला होऊ दे, वार तुझ्या कष्टाचा प्रत्येक क्षणास होऊ दे, मग अशक्य सुद्धा म्हणेल शक्य आहे, इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मी फणास होऊ दे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.